गुड मॉर्निंग. कणकेश्वर मंदिरात चाललो आहे. मी रिया नाही आहे, सॉरी. मी विनीत, प्राजक्ता, दीप्ती आणि सौरभ. रियाला काही कारणास्तव नाही आलं, थोडं काम आलं आहे त्यामुळे. आपल्या परवूर गावचं जाकमाता मंदिर आणि त्याच्या बाजूला एक ग्राउंड आहे मस्तपैकी. पोरं क्रिकेट खेळतात इथे. ॲक्सेसने जातं त्यामुळे व्हिडिओ करू शकतो. आपली मंडळी दाखवतो तुम्हाला पुढे चालली आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे म्हणूनच ॲक्सेस घेतली. रस्ते खराब आहेत. हे बघ, कणकेश्वर मंदिर आपल्या इथून 10-15 मिनिटावर आहे. हो, फॅक्टरी आहे. पोल्ट्री रिलेटेड काहीतरी आहे. मागे सौरभ आणि दीप्ती आहेत माझ्याबरोबर. विनीत, प्राजक्ता पुढे गेलेत. लोक चालत पण चाललेत कणकेश्वर मंदिरात, बघू शकता. बच्चू कणकेश्वर मंदिराच्या चौकात आलो आपण, एंट्रीच्या इथे. श्री क्षेत्र कणकेश्वर, ग्रामपंचायत मापगाव. चलो. बापरे, खूप गाड्या आल्या तिथे, गर्दी असणार आहे. चला जरा गाड्या लावू आणि नंतर भेटूया आपण. हा बघा, ह्या डोंगरावर जायचं आपल्याला. इथे पण पूर्ण गाड्या दिसत आहेत पार्क केलेल्या. असं वर चढण आहे इथे. मंडळी बघा किती गाड्या आल्या. मला वाटत होतं की या बाजूला जास्ती पब्लिक नसेल, पण लांबून लांबून आले आहेत लोक. गाडी लावायला जागा नाही मिळत आता. बघूया, पुढे चाललोय आपण. किती पायऱ्या चढलात? 200. 100. गर्दी खूप आहे. चला चला. डोंगराच्या पायथ्याशी पोचलो आपण. मेन एंट्रन्स आहे. नमो पार्वती पते हर हर महादेव. कलिंगड वगैरे विकतात. अशी कलिंगडात हे हार, फूल, नारळ असे लांब लांब पायऱ्या आहेत. मिठाई वगैरे विकतात इथे. खेळणी पण आहेत. काय घ्यायचं का आपल्याला? गाणं लावलंय.
कमॉन दीप्ती, काठी पाहिजे का? कुठून घेतली? खालून का? आणले तुम्ही? यांना पण पाहिजे. हे बघा वाकले. मागे आजी आजोबा सासवण्यावरनं आले. काका किती वेळा आले तुम्ही इथे? दुसऱ्यांदा येत आहेत ते. क्या बात आहे. चला जाऊ वर आता. दिसते की नाही माहीत नाही, पण आपण तिथून आलो, बाईक लावली, तिथून पायऱ्या अशा, तिथून अशी, आणि आता अजून आपल्याला वर जायचं. भाई लोग दमलोय आम्ही. दमलोय 250-300 पायऱ्या चढून झाल्यात आता. एक छोटं मंदिर आहे नागाचं. नाग देवता, देवाची पायरी. इथून 350 पायऱ्या बाकी. हे आमच्या वहिनी दमल्या. ट्रेकर वहिनी. ट्रेकर वहिनी म्हातारे झाले. वय झालं, वजन वाढलंय. मंडळी दमली. हा फिट माणूस आहे. सगळ्यात फिट. हा वर्षातनं 3दा येतो. आमच्या निमित्ताने बसतात. नाव आमचं झालं. आम्ही नाही दमलो, ह्यांच्यासाठी दमलो. हा बाईक घे. हा घेतला, महत्वाचा होता. बघ ना, या झाडावर खूप माकड आहेत. त्या झाडावर फोन लाव. कसला आहे नाही नव्हतं. कुठे ते म्हणजे अलिबाग मध्येच की रेवर धाका. अच्छा, एकट्याच आल्यात? नाही, दोघं आलोय, पण खाली दुकान लावलंय हां हां. आणि मी दर्शनाला आले. अच्छा, म्हणजे येणं जाणं आहे तसं. हो, पहिल्यापासून. म्हणजे अच्छा. माहेरच्या घरापासून आम्ही अशी चालत शेजारीपासून. हां. नागोबाच्या यात्रेला पण घरपासून चालत. ती कधी असते नागोबाची यात्रा? ही दिवाळीनंतर. त्यानं दुकान लावून दिलाय, सांगितलं मी दर्शन घेऊन येते. आज तुमचं इथे दुकान आहे खाली? हां, खाली आहे अच्छा. वडाजवळ हां चढल्यानंतर. हां. किती वर्षापासून आहात इकडे? म्हणजे 80ला नवखर गावात आले हां आणि त्याच्या आधीपासून ही सवय आहे चालायची. हां. हो, म्हणजे अशा मी बरीच जण 7-8 जण असतात. एकत्र असे ग्रुपने येतात. हो, 5 वाजता निघालो की 8 वाजेपर्यंत देवळात. अच्छा, हळूहळू हळूहळू जरा. म्हणजे आता आलो, पहिली पहिले कशी हां. आधी कोण उतरते अशी म्हणजे चाल. असं बघू. कुठे काय मंडळी गेट जवळ पोहोचलो आपण. श्री क्षेत्र कणकेश्वर ट्रस्ट सुस्वागतम. एक मंदिर आहे, नंतर जाऊ आम्ही. काय आहे? आहे पाणी? चला या बघूया.
मंडळी हे कुंड आहे इथे एक. फोटोशूट वगैरे चाललाय. सगळं जुनं आहे ते. पाणी खराब झालंय फक्त. चल आपण जाऊया वर. अजून किती बाकी आहे माहित नाही, थोडंच अंतर राहिलं असेल. गेट वरून आत आलं की एक छोटं असं हॉटेल लागतं, नाश्ता वगैरे करतात लोक. कृष्ण मंदिर लिहिलं आहे. बलराम हो. इथे कुठे चालले लोक? असंच चप्पला काढायच्या. लाईन खूप आहे पण फास्ट जाते. इथूनच चालू होतं. कुठे गेलेलो? स्मूथ पाहिजे करून घेतलं. ग्रीन याच्यात काढू शकतो. केदारनाथ विश्वेश्वर म्हणजे विश्वेश्वर नव्हतं. अच्छा वाराणसी बरोबर. वाराणसी हा काय जोर से चल पटकन. काय चाललंय तिथे? चला 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 बरोबर. तू चालू कर नंतर घेऊ. खूप छान दर्शन झालं आमचं. सकाळी 8 वाजल्यापासून आलेलो आणि दर्शन घ्यायला फक्त 20 सेकंदात झालं, पण लाईन होती 3-1 तासाची. पाय वगैरे सगळे दुखायला लागले. थोडा काहीतरी कोल्ड्रिंक पिऊया, नंतर भेटू. कोल्ड्रिंक पितात नुसते कोल्ड्रिंक. आमचं मस्त झालं दर्शन. 3 तास आम्ही लाईनीत होतो. संयमाने दर्शन केलं. पहिल्यांदा असं काहीतरी दर्शन केलं. उघड ना मस्त जागेवरच उभा आहे. हॅपी बर्थडे. सुकलंय ते. पॅनकेक झालाय. सुक आहे काय नाही, सुक आहे. हे बघ पार्सल आणू का तन्मय? तन्मयला विसरू नाही शकत. पुढे गेला तरी तन्मय बाहेर. मित्रांनो हे बघा, खरं प्रेम बघा. सौरभचं दीप्तीवरचं खरं प्रेम.
बिचारा तापलेल्या दगडांवर चालतं बिना चप्पल. कापलेले नाही कापलेले नाही हा बघा हाच तो, शिरा आहेत, त्यामुळे काय हेच टेन्शन ते प्रेमी युगुल. युगुलला का बिगुल? बिगुल युगुल. बिगुल हे चप्पल दाखव तिची. हे बाय बाय चप्पल तिच्या हातात धरलाय बिचारा, बिना चपल्याचा चालला. आणि ती कुठे गेली? ही बघा हीच ती, ही ती दिसती. चांगला मला कंटाळा पकडून हाऊस फिटली, हाऊस कुठली भाजी हाऊस फिटली. सौरभची चपला घातल्या दीप्तीच्या. वा सौरभ, कापले नाही मला कंटाळा. हे परत प्रेमाचं दुसरं उदाहरण. सच्चा प्यार आहे यार. कणकेश्वरच्या पायथ्याशी. त्याच्या पायाला चप्पल दाखव. हेच घेतलं मी. बघा मित्रांनो, बघा हीच ती बाटाची चप्पल. बाटाची चप्पल. अर्धा उतरून झालं आम्ही, थोडासाच बाकी आहे. काकडी खायला थांबलो आम्ही. मी अजिबात नाही लिहिलावती पाणी तू काकीची तिकडे पोचतोय हळूहळू आम्ही. फायनली रस्ता दिसायला लागलाय, बरं वाटतंय. मिशन सक्सेसफुल. मग गाड्या लावल्या तिथे कुठेतरी. पायऱ्या पण मोठ्या मोठ्या, पाय दुखायला लागले आता. स्वप्नील ब्लॉग नाही, शेवटच्या 10 पायऱ्या. वी आर डाऊन. त्यांना आम्ही बोललेलो कणकेश्वर मंदिर खूप छान दर्शन झालं, बरं वाटलं. पण ऊन खूप आहे. पोचलो आम्ही आता खाली. गाडी काढतो आणि घरी जातो, मग भेटूया घरी.